नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी आता रुजिदाला म्हणत असते, रुजू, उद्या मी यातला कुठला ड्रेस घालू सांग बघू तू. तेव्हा लगेच रुजिदा आता ड्रेस बघू लागते. त्याच वेळेस तिचं एका ड्रेसकडे लक्ष जातं. आता मंजिरीची नजर त्या ड्रेसवरती पडते. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं मंजू, हा ड्रेस घाल, हा तुला छान दिसेल. हा केव्हा घेतलेला आहे तुला लक्षात आहे ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो रुजिदा, आपल्या दोघींची चॉईस एकच आहे. मी पण याचाच विचार करत होते. त्याच वेळेस आता दरवाज्यातनं डोकावून मंजिरी बाहेर राया आला की नाही हे बघत असते. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राया, कुणाची वाट बघते तू मंजू? केव्हाच लक्ष जातंय माझं तुझ्याकडे, तू सारखी दरवाज्यातनं डोकावते, कोण येणार आहे? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं निखिलला घेऊन राया येणार आहे घरी. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, काय, निखिलला घेऊन राया येणार आहे? अगं जीजी किती भडकेल याचा विचार केला की नाही मंजू तू? असं कसं रायाला बोलवलं निखिलला घेऊन? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ रुजिदा, जीजीचे ना रायाबद्दल खूप गैरसमज झाले, ते सगळे दूर व्हायला हवेत, म्हणून मीच बोलवलंय रायाला निखिलला घेऊन. म्हणजे तो कसं जीजीबरोबर बोलेल आणि जीजीचे गैरसमज दूर होतील. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं पण जीजी आधीच खूप संतापलेली आणि त्यात जर राया घरी आला तर ते अजून भडकेल आणि ही सगळ्यात मोठी रिस्क घेतली आहे मंजिरी तू. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, जाऊ दे, पण दरवेळेस रायाला चुकीचं ठरवते जीजी, त्यामुळे तिच्यासमोर सगळं खरं यायलाच हवं की नाही? तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, त्या दिवशी तर रायाबद्दल मी बोलत होते तेव्हा तर तू माझ्या कानाखाली मारली. आता मात्र लगेच मंजिरीला आठवतं की रुजिदा त्या दिवशी म्हटलेली असते, रायासारखाच जोडीदार तुला आयुष्यात हवाय. आता मात्र मंजिरीला राग आल्याने मंजिरीने तिच्या कानाखाली मारलेली असते. हे सगळे क्षण आता मंजिरीला आठवू लागतात. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मग तुझा एवढा विश्वास काय रायावरती? सांग ना, खूप विश्वास आहे ना तुझा? अगं, हे असं विश्वासाचं नातं म्हणजे काय असतं माहिती आहे का मंजिरी तुला? यालाच तर खरं प्रेम म्हणतात. आणि मंजू, तुला प्रेम झालंय बरं का. आता मात्र मंजिरीला राग येतो. तेव्हा लगेच ती रुजिदाला म्हणू लागते, रुजिदा, आज बोलली ते बाद झालं, इथून पुढे असं बोलायचं नाही. हे प्रेम वगैरे यात मला काही इंटरेस्ट नाहीये आणि राया आणि माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. फक्त मैत्री, एवढं नीट लक्षात ठेवायचं. हे लग्न, प्रेम, हे सगळं मी माझ्या आयुष्यातून केव्हाच पुसून टाकलंय. त्यामुळे पुन्हा असा विषय माझ्यासमोर घ्यायचा नाही. आमच्यामध्ये फक्त निव्वळ मैत्री आहे. असे म्हणून आता मंजिरी रुजिदाकडे रागानेच बघू लागते. तर इकडे निखिल आणि सनी बाहेर टपरीवरती चहा पित असतात. तेव्हा लगेच राया येतो आणि म्हणू लागतो, हॉस्पिटलमधून बाहेर आले आणि इथे कुठे बसलाय तुम्ही? तुमची सुट्टी झाली का? तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो, सनीने सगळे कागदपत्र केले, सुट्टी झाली, आत्ताच आम्ही चहा पिऊन निघणारच होतो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, चला चला, मग मी तुम्हाला घ्यायला आलोय, जा डिफिकल्ट रिक्षा घेऊन ये बरं पटकन. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो रायाभाऊ, निघावं लागेल आता घरी. तसंही रायाभाऊ आता खूप काम पडलंय रे. आता बघ ना, आमची रात्रीची शाळा देखील बंद पडली. शाळेचं जे सगळं सामान होतं ते पण तोडून फोडून टाकलंय सगळं. आता कसं होणार राया भाऊ? तेव्हा राया म्हणू लागतो, रे निखल्या, एवढं कशाला टेन्शन घेतोय? अजून डोक्याला पट्टी, तू जरा आराम कर. तेव्हा सनी म्हणू लागतो, पण राया भाऊ, निखिल बरोबर बोलतोय, आता शाळेचं कसं होणार रे? आता तर जागा पण गेली, खूप मोठं टेन्शन आहे डोक्याला. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, शाळेचा विषय आहे की नाही, मग टेन्शन घ्यायचं नाही. तुमची शाळा ना माझ्या अड्ड्यावरती सुरू करा, काय लागन त्याची यादी करा आणि दीपिकाला आणि डंकीकडे देऊन टाका. लवकरात लवकर तुमची शाळा सुरू होईल. आता मात्र सनी आणि निखिल खूपच खुश होतात. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, पण हे समजा मी करतोय ना, त्या पाठीमागे एक अट आहे बरं का, ती पूर्ण झाली तरच ही शाळा सुरू होणार. आता मात्र निखिल घाबरतो आणि रायाकडे बघू लागतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, जोपर्यंत हा निखल्यावर होत नाही ना, तोपर्यंत त्या शाळेकडे बघायचं सुद्धा नाही, तिकडे यायचं सुद्धा नाही तू. तेव्हा निखिल आणि सनी हसू लागतात. तेव्हा निखिल रायाला म्हणू लागतो, राया भाऊ, काय घाबरवतोस तू? मी किती घाबरलो होतो. तेव्हा राया म्हणू लागतो, चला पटकन, टेन्शन घ्यायचं नाही, शाळेचा विषय मिटला की नाही. तेव्हा निखिल म्हणू लागतो, तुझ्या रूपात ना खरंच राया भाऊ देवच पावला. असे म्हणून आता राया निखिलला घेऊन घरी निघालेला असतो. तर इकडे जीजी
नानांना म्हणत असते, अहो अजून कसा निखिल आला नाही, मंजिरीला येऊन किती वेळ झालाय आणि ही पोरगी त्याला आणायला सुद्धा गेली नाही. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, हो ना, मग मला सांगायचं, मी गेलो असतो निखिलला घ्यायला. या मंजूचं पण ना काय चालू आहे ना काही समजतच नाही. त्याच वेळेस आता जिजीला दरवाजात निखिल येताना दिसतो. तेव्हा जिजी नाना धावत दरवाजाजवळ येतात. त्याच वेळेस आता निखिलला घेऊन राया आलेला बघतात. जिजीला मात्र रायाचा राग येतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, निखिल बरा आहेस ना तू आता? तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो जिजी, मी बरा आहे. आणि मला ना थोडा उशीर झाला का, कारण आमच्या शाळेचा प्रश्न सुटलाय बरं का. नवीन ठिकाणी आमची शाळा सुरू होते. आता मात्र निखिल रायाचं काही नाव घेणार ते जिजी म्हणू लागते, हो हो, आता खूप बडबड करतोय, चल आधी आतमध्ये, थांब इथेच उभी राहा. त्याच वेळेस मंजिरी येते आणि निखिलला विचारू लागते, निखिल कसा आहे तू, बरा आहेस ना? तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो ताई, मी अगदी बरो आहे. त्याच वेळेस आता जिजी लगेच इथे निखिलची दृष्ट काढू लागते. राया मात्र जिजीकडेच बघत असतो. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, निखिल ये आता आतमध्ये चल बरं. त्याच वेळेस दरवाजात आता राया तिथेच उभा असतो. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, राया ती फाईल दे बरं. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, अरे राया, तू दरवाजात का उभा आहे, तू ये ना आतमध्ये. तेव्हा लगेच जिजी दरवाजाजवळ येते आणि म्हणू लागते, मंजिरी, तू इथे थांबण्याची काही गरज नाही आहे, जा आतमध्ये जाऊन निखिलला काही हवंय का बघ बरं. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं रुजिदा आहे ना जिजी तिथे. तेव्हा लगेच मंजिरीला आता जिजी म्हणू लागते, तू गेली तर बरं पडेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जिजी, मला माहिती आहे तुला ना रायासमोर मी इथे नकोय, पण काय करणार गं, राया खरंच चांगला आहे आणि हे तुला समजायला हवं. असे म्हणून आता मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, जाते मी आतमध्ये. आता मात्र लगेच राया जिजीला म्हणू लागतो, जिजी, खरं तर ना मला तुमची माफी मागायची होती, मला तुमच्याशी बोलायचं होतं ना. खरंच मी नकळतपणे तुम्हाला खूप त्रास दिला आहे ना जिजी. त्यामुळे आता राया लगेच हात जोडतो आणि जिजीला माफी मागू लागतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, राया, आता तुझ्या या माफीची आम्हाला काही गरज नाही, त्यामुळे मागूही नकोय तू ही माफी. आता मात्र राया तर जिजीकडेच बघू लागतो. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, उद्या तुझ्याकडे वेळ आहे का राया? तेव्हा लगेच राया खुश होतो आणि म्हणू लागतो, जिजी, काही काम आहे का? बोला ना जिजी, सांगा ना, काही काम असेल तर मी लगेच करून टाकतो, काय काम आहे? तेव्हा जिजी म्हणू लागते, उद्या माझ्या मंजिरीचा वाढदिवस आहे आणि मी तुला उद्या वाढदिवसाचं आमंत्रण देते, तुला यायचं आहे बरं का वाढदिवसाला. तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, काय म्हणजे उद्या मिस बाहेरचा वाढदिवस आहे? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, येशील ना तू उद्या? तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, हो जिजी, आता तुम्ही एवढं आमंत्रण दिलंय म्हटल्यानंतर यावंच लागेल, येईल मी. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, येशील ना, मग निघ आता, तुझं इथे काहीही काम नाही, आता तू जाऊ शकतो. असे म्हणून आता राया तिथनं निघालेला असतो. तर इकडे संध्याकाळी आता जिजी किचनमध्ये केक बनवत असते. तेव्हा निखिल आणि मंजिरी तिच्याजवळ येतात. तेव्हा निखिल म्हणू लागतो, अगं जिजी, झाला की नाही केक बनवून? तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही रे निखिल, अजून टाईम आहे त्याला. तेव्हा निखिल म्हणू लागतो, जिजी, तुला एक सांगू का, आपला जेव्हा चादरीचा टेम्पो चोरीला गेला होता ना, तेव्हा त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, हे बघ निखिल, ते सगळं मी विसरून गेले आणि मला तोच विषय नकोय का, तुलाही दुसऱ्यावाने माझं ऐकायचं नाही आहे? तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, जिजी, असं नाही आहे गं, पण मला तुला सांगायचं होतं. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, तुला माझं ऐकायचं आहे का, का तू पण माझं ऐकणं सोडून दिलं आहे? आता मात्र मंजिरी जिजीकडेच बघू लागते. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, ठीक आहे, नाही सांगत. तेव्हा जिजी म्हणू लागते, मग जाऊन आराम कर बरं. असे म्हणून आता निखिल तिथून निघालेला असतो. त्याच वेळेस मंजिरी जिजीजवळ येते आणि म्हणू लागते, जिजी, काय झालंय तुला, का असं वागतेस ग तू? हे बघ, राया खरंच खूप चांगला आहे, हे तुला समजत कसं नाही आणि तू काही ऐकून का घेत नाही? मी बघते तू माझ्याशी ना अबोला धरलाय, रागराग करते, माझ्याशी नीट बोलत नाही ना जिजी तू. तेव्हा जिजी म्हणू लागते, खरं तर मंजिरी, त्या रायाचा विषय घेतला ना की तू मंदिरात कशी मला सोडून त्या रायाची बाजू घेतली होती ना, हे आठवतं गं मला. नाहीतर मला काही हौस नाही तुझ्याशी अबोला धरण्याची, तुझा रागराग करण्याची. पण मंजिरी, मी खरं तर हे सगळं तुझ्या भल्यासाठी करते गं. आता तू माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं दे मंजिरी, ते पण अगदी बरोबर, कारण माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तू उत्तरं
उत्तरं बरोबरच देशील म्हणून. मग सांग, देशील ना माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो देईल ना. त्याचवेळी जीजी म्हणू लागते, हा राया काय काम करतो? तो नेमकं आहे कोण? नोकरदार आहे की कुठे कामाला जातोय? नेमकं काम काय करतो ते सांग ना. आता मात्र मंजिरी गप्प बसलेली असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, म्हणजे हा राया फक्त गुंडगिरी करतो ना, बरोबर? आता मात्र मंजिरी काही न बोलता गप्प असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं कुठे कामाला नाही, धंद्याला नाही, निदान कष्ट करून तरी काम करायचं. पण हा राया काय करतो? लोकांकडनं पैसे वसुली करतो, गुंडगिरी करतो आणि तेच पैसे वापरून इकडे लोकांची मदत करतो. पण निम्म्या लोकांना त्रास देऊनच दुसऱ्यांची मदत करतो ना. काय उपयोग याचा? शेवटी तो गुंडचे गुंड. आणि दुसरी गोष्ट, मंजिरी, तू त्या रायाला आत्ता ओळखायला लागली, पण तुझ्यापासून आधी मी त्याला ओळखले. त्यामुळे तो राया कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अजून एक प्रश्न मंजिरी. फक्त 2-3 कामे चांगले केले म्हणून तो गुंड चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त मी त्याला ओळखते. त्यामुळे तू त्याच्याविषयी आता मला काही सांगू नको मंजिरी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी, पण राया खरंच बदललाय. तो पहिल्यासारखा नाही राहिला. तो खरंच खूप चांगला आहे आणि त्याने. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, मला तो रायाचा विषय या घरात नकोय. त्यामुळे प्लीज त्या रायाचं नावही तू या घरात घेऊ नको. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे जीजी, म्हणजे तुला माझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तुला माझ्यावरती विश्वासच नाहीये ना. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी, असं काही नाहीये. माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे गं. पण हा राया कसा आहे माहिती आहे ना, तो पूर्ण काळ्या दगडाच्या असा अंधारासारखा आहे आणि हा अंधार लख्ख उजेडात तुझ्यावरती चमकू नये ना, याचीच मला भीती वाटते. त्यामुळे मला त्या रायाचा विषय इथे पुन्हा नकोय. मला त्याबद्दल काही ऐकायचं नाहीये. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे जीजी, मग तुझं हेच गिफ्ट आहे तर माझ्या वाढदिवसाचं ना. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही गं मंजू, मला तर उद्या तुला खास गिफ्ट द्यायचंय. ते पण उद्याच्या उद्या. बघ, तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट तुला मिळणारच आहे, पण तुला माझ्यावरती विश्वास ठेवून ते गिफ्ट घ्यावं लागेल. आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते, जीजी नेमकं काय गिफ्ट देणार असेल मला? काय असेल ते गिफ्ट? आता ती विचार करू लागते. तर इकडे इन्स्पेक्टर जय पोलीस स्टेशनमध्ये आपलं काम करत असतो. त्याच वेळेस शशिकला त्याला भेटण्यासाठी येते. आता मात्र लगेच शशिकला आतमध्ये येतात जयला म्हणू लागते, वा वा जय, धर तुला पेढे धर, अभिनंदन, तुझं तोंड गोड करायला पाहिजे. आत्ताच बातमी समजली, तू आमच्या मंजिरीशी लग्न करतोय. तेव्हा लगेच आता जय शशिकलाकडे बघू लागतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, थँक्यू थँक्यू, बस म्हटल्याबद्दल थँक्यू, असे म्हणून ती खुर्चीवरती बसते. तेव्हा ती आता लगेच जयकडे बघून हसत असते. तेव्हा जय म्हणू लागतो, इथे दात काढण्यासाठी आली का? चल मग निघ. इथे दात काढायचे असेल तर लगेच निघ, मला खूप कामं पडलीत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, आता मी मंजिरीबद्दल काहीतरी सांगायला आले होते, बोलायला आले होते, नसेल ऐकायचं तर मी जाते. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, काय आली होती तू मंजिरीबद्दल बोलायला सांगायला? बोल पटकन. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, थँक्यू पुन्हा थांब म्हटल्याबद्दल. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरीबद्दल ना मला असं काही माहिती आहे ना, जे मी तुला सांगणार आहे जया. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, नाही, तू मला काही सांगितलं तरी शेवटी मी लग्न मंजिरीशीच करणार आहे. ती मंजिरी ना फक्त शून्य आहे. पण आता मला मंजिरीला मिळवण्यासाठी नाही, तर इगोसाठी मला तिच्याशी लग्न करायचे. तो राया, त्याची आणि त्या मंजिरीची खूप मैत्री आहे ना, देवीसारखं मानतो ना तिला. पण आता त्या रायाला त्रास देण्यासाठी मला मंजिरीशीच लग्न करायचे. आता बघ, तू मला काही सांगू दे मंजिरीबद्दल, तरीही मी तिच्याशीच लग्न करणार. आता मात्र शशिकला बघू लागते आणि म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे रायाची आणि तुझी दुश्मनी हे करण्यासाठी तू मंजिरीशी लग्न करतोय? तेव्हा जय म्हणू लागतो, हो. आता मात्र जय शशिकलाला इथे आपला सगळा प्लॅन सांगू लागतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे पण याच रायाला तुझ्या जीजीने खास आमंत्रण देऊन उद्या वाढदिवसाला बोलवले बरं का. तेव्हा जय म्हणू लागतो, असं आहे का? मग उद्या तर हा धमाका झालाच पाहिजे. आता मात्र शशिकला म्हणू लागते, ठीक आहे, मग मी जाऊ का? तेव्हा जय म्हणू लागतो, हो. एकदा का माझं लग्न मंजिरीशी झालं की तुझी सगळी कामं अशी टपाटपा होणार आहे बरं का. तेव्हा शशिकला मात्र खुश
होते आणि तिथून निघालेली असते. तर आता जय मनाशीच म्हणू लागतो, उद्या रायाला वाढदिवसाला बोलवलंय काय? मग आता उद्या सगळ्यांसमोर या रायाचा चांगलाच पाणउतारा केला पाहिजे. बघ राया, आता उद्या कशी जिरवतो तुझी. तर इकडे संध्याकाळी राया झोपलेला असतो. आता मात्र तो आपल्या हाताकडे एकटक बघत असतो. त्याला सारखं मंजिरीचं बोलणं आठवत असतं. आजपासून तू माझा अतिशय जवळचा, चांगला आणि सच्चा मित्र आहे. तो मात्र मंजिरीचे सगळे क्षण आठवत असतो. त्याच वेळेस आता मंजिरी रायाकडे येते. तेव्हा राया लगेच मंजिरीजवळ जातो आणि म्हणू लागतो, अगं मिस फायर, एवढ्या रात्री तू इकडे काय करते? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, मला तुझी आठवण आली, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी आले तुझ्याकडे. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, अगं पण एवढ्या उशिरा जीजी ओरडेल ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचं होतं ना. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, तुला सांगू का, उद्या मला जीजीने खास आमंत्रण देऊन तुझ्या वाढदिवसाला बोलावलंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, मग ये बरं का तू वाढदिवसाला. आता मंजिरी रायाबरोबर गप्पा मारते आणि तिथून निघालेली असते. तेव्हा राया लगेच मंजिरीचा हात पकडतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झालं राया, मला काय गिफ्ट देणार आहे हे विचारायचे का? आता मात्र मंजिरीचा हातात हात घेऊन राया मंजिरीकडे एकटक बघू लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मंजिरीचा वाढदिवस सुरू झालेला असतो. तर इकडे डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात, राया भाऊ, हीच वेळ आहे, म्हणजे जीजीने सुद्धा तुला मिस फायरच्या वाढदिवसाला बोलावलंय. हीच वेळ आहे, तुझं प्रेमाचा सगळं काही, जे काही मनात असेल ना, ते सांगून टाक. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, आज मी मिस फायरला माझ्या मनातील प्रेमाबद्दल सांगणार. तेव्हा लगेच आता इकडे आनंदातच राया मिस फायरच्या घरी आलेला असतो. आता मात्र लगेच केक कट होतात जीजी एक केकचा तुकडा हातात घेते आणि रायाच्या हातात देते आणि म्हणू लागते, खरं तर राया, हा केक मी स्वतः तुला भरवणार होते, कारण आजपासून तू आमच्या आयुष्यातनं निघून जाणार आहे. कारण आता माझ्या मंजिरीचं इन्स्पेक्टर जयबरोबर लग्न ठरलंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय, माझं लग्न जयबरोबर? आता मात्र हे ऐकताच लगेच राया तो हातातील केक खाली टाकून देतो. आता मात्र मंजिरीला राया कसं वाचवणार या सगळ्यातून हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.